हाय हॅलो, मी तुमच्यासोबत आहे रेडिओ शुगरचे RJ स्वरा आणि आज माझ्या कल्टीकट्टा या शो मध्ये आलेले आहेत कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये कन्सल्टिंग करणारे SI कन्सल्टंट्स कंपनीचे ओनर श्रीधर इनामदार सर. सर, तुमचं रेडिओ शुगर मध्ये वेलकम आहे. धन्यवाद. कसे आहात? मजेत मजेत मजेत. अच्छा, कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये तुम्ही कन्सल्टिंग करताय, तर आता हा प्रवास कधी आणि कुठून सुरू झाला? माझं मूळ गाव सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील गुढे पाचगणी पठार. तिथून माझं तिथे जन्म झाला. माझं 10वी पर्यंत शिक्षण त्या ग्रामीण भागातच झालं. त्यानंतर मी 11वी-12वी साठी कराडला शिफ्ट झाले, आमची फॅमिली. आणि कराडमध्ये 12वीला सगळ्यात जास्त मोठं फेल्युअर आलं मला. 12वीला फक्त 42% मार्क पडले. म्हणजे जवळजवळ लोकांनी डिसाईड केलं की हा मुलगा आयुष्यात काहीच करू शकणार नाही. त्यानंतर एक उमेद मिळाली, म्हणजे अब्दुल कलाम सरांचं एक अग्निपंख पुस्तक आहे जे माझ्या वाचनात आलं. त्यानंतर मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं सातारला माझा डिप्लोमा पूर्ण झाला. त्यानंतर मेरिट वरती त्यावेळेला माझा रँक ऑल महाराष्ट्र रँक हा ओनली 99 नंबर होता. म्हणजे फेल्युअर टू 99 नंबर रँक हा एक प्रवास खूप खडतर होता तसा, पण डेडिकेटली करत राहिलो की आपल्याकडे काहीतरी पोटेन्शियल आहे जे आपण बाहेर काढायचं आपलं. बरोबर. त्या हिशोबाने करत राहिलो. माझा डिप्लोमा झाला सातारला. पुण्यामध्ये MITला माझी डिग्री झाली. अच्छा. त्यावेळेला सुद्धा डिग्री पूर्ण झाल्यानंतर मी कंटिन्युअसली जवळजवळ 117 कंपन्यांचे इंटरव्ह्यू दिले ते 2012 साली आणि 117व्या कंपनीमध्ये माझी प्लेसमेंट झाली. त्यानंतर मी बेंगलोरला गेलो. बेंगलोरला 1 वर्ष काम केलं. अच्छा. पुन्हा पुण्याला आलो आणि पुण्यामध्ये आल्यानंतर मी माझं MTechचं शिक्षण पूर्ण केलं. बरोबर. आणि त्यानंतर GA भिलारे कन्सल्टंट म्हणून जी कंपनी आहे जी स्ट्रक्चरल डिझाईन कन्सल्टिंग करते, तिथं मी 5 वर्ष जॉब केला. आणि मी माझं गुरु म्हणजे गुलाबराव भिलारे जे त्या कंपनीचे मालक आहेत ते माझे गुरु. त्यांनी मला शिकवलं. त्यानंतर 5 वर्षानंतर मी कराडमध्ये माझी कन्सल्टन्सी सुरू केली. आणि त्यानंतर आज जवळजवळ आता नुकतेच माझ्या ऑफिसला 7 वर्ष पूर्ण झाले. बरोबर. असा हा प्रवास सुरू झाला. अच्छा. तर मगाशी तुम्ही सांगितलं होतं की तुम्हाला 12th मध्ये थोडंसं फेल्युअर आलेलं आणि डेडिकेटली तर तुम्ही सगळ्या गोष्टी करतच होतात. मग कुठे चुकलं असं तुम्हाला वाटलं पाठीमागे वळून बघताना? खरं सांगू का, 10वी झाल्यानंतर ना असं वाटतं की शालेय शिक्षण संपलं आणि आपण मोकळे झालो. तो असा फील यायला लागला. शाळेमध्ये शिक्षक आपल्यावर लक्ष ठेवायचे, कुठेही दिसले शिक्षक बघायचे. 11वी-12वीचे शिक्षक असतात ते एवढं लक्ष देत नाहीत. मग तो असा फील आला की आपल्याला फ्रीडम मिळालं आणि स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला त्या 2 वर्षात. आणि त्या स्वैराचारानं माझ्या आयुष्याचा घात केला. बरं. माझ्या वडिलांनी वाक्य वापरलं होतं जेव्हा डिप्लोमाची फी भरली होती, सांगताना सुद्धा मला असं गैवरून आले की मी एका घोड्या लंगड्यावर पैसे लावतोय. हा घोडा लंगडा चालला तर चालला, नाहीतर त्यावेळेला आमच्या गावात पवनचक्क्या आल्या होत्या, तिथं जाऊन रोजंदारी करायची. असं जवळजवळ प्लॅन डिसाईड झाला होता. पण मी त्यांना प्रूव्ह करून दाखवलं की मी करू शकतोय म्हणून. मग जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल काम करायला लागलात आणि आताच तुम्ही सांगितलं की कंपनीला 7 वर्ष पण पूर्ण झालेत, तर खूप शुभेच्छा आहेत आधी. आणि मग आता काय म्हणतात, आई पप्पांचा सपोर्ट कसा राहिला किंवा कसं बघतात तुमच्याकडं? ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल माझ्या आईचा आहे. कारण तिनं सपोर्ट केला मला. बरोबर. कारण पप्पांचं कसं, पप्पा कराड ते बाऊची प्राथमिक शिक्षक होते, वरिष्ठ मुख्याध्यापक होते बाऊचीला. त्यांचं जाणं येणं कंटिन्युअसली असायचं, त्यामुळे त्यांचं एवढं लक्ष नसायचं. पण आईनं सपोर्ट केला होता. जिथं गरज पडत तिथं आईचं म्हणणं होतं की तू काहीतरी कर, तू केलं तर आपलं घर चालणार आहे, तर आपलं घर थांबणार आहे. बरोबर. कारण वडील एका पॉइंटला आता 2019ला ते रिटायर झाले. असं म्हणतात की बाप तेव्हाच थकतो जेव्हा मुलगा कमवायला लागतो. जोपर्यंत मुलगा कमवायला लागत नाही तोपर्यंत बाप कधी थकत. करेक्ट आहे. आणि तुम्ही एक गोष्ट सांगितलीत की आईने सपोर्ट केला. आणि नेहमी आपण आपल्या घरामध्ये पाहत आलो की बाबांची एक चौकट वेगळी असते, शिस्तप्रिय, आदरपूर्वक आपण त्यांना रिस्पेक्ट देत असतो. आणि आई म्हणजे हक्काचं ठिकाण असतं, प्रेमाचं ठिकाण असतं. त्यामुळे नेहमी आपल्याला आईजवळ भरपूर काही व्यक्त करता येतं, शेअर करता येतं. मग त्या गोष्टी कशा जुळवून घेत होतात तुम्ही? आमच्यात कसं होतं, आईजवळ व्यक्त व्हायचो, आईचं प्रेम होतं, पण आईचे काय काय निर्णय कठोर होते. आमच्या घरात असं आहे की वडील आमचे थोडे हळवे आहेत, पण आईनं जे ज्या त्या वेळेला जे कठोर निर्णय घेतले त्याचा फायदा मला आज इथं झाला. अच्छा. म्हणजे हे उलट झालं. त्याचा फायदा असा झाला की ती पाठीची घालत नव्हती, डायरेक्ट पुढे आणायची. हे चुकलंय पुढं काय, बरोबर, हे चुकलंय पुढं काय. म्हणजे बाबाला तो काय म्हणते लिंक मिळायची संवादाची. जनरली कसं असतं, मुलं आई थ्रू मेसेज पाठवतात, आमच्या थ्रू नव्हतं. आमच्या आई जर वकील म्हटली तर ती त्या आरोपीला घेऊन समोर उभी राहायची कोर्टात. त्यानंतर आरोपीला सांगायची काय चुकले सांग. बरोबर. आणि ते प्रयत्न होताना मग ते काय म्हणते संवाद. आणि आमच्या घरात एक वैशिष्ट्य असं आहे की मी संवाद तुटू नाही दिला कधी. जनरली मुलं वडिलांना घाबरली की संवाद तुटतात. नाही, मी त्यांच्यासमोर अजून सुद्धा, आज मी तिला सुद्धा मी त्यांच्यासमोर शिव्या खातो. ग्रामीण भाषेत बोलायला गेलं तर ते मला अजून सुद्धा कसं आहे माहितीये का, मध्ये एकदा मी कोणाचा तरी इंटरव्ह्यू ऐकला होता.
चांगलं मोठं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी सांगितलं की माझे वडील अजून सुद्धा मला बोलतात. बरं बरं. ते बघताना मला वाटलं हे आपल्या बाबतीत पण असंच होतं होय की आपले वडील आपल्याला अजून सुद्धा बोलतात. त्यांचं म्हणणं कसं की जगानं कौतुक करू दे, पण मी कौतुक केलं की तू झाडावर चढून बसणार. हो, साहजिक आहे. यश मिळालं, संपलं आयुष्य. वडिलांनी कौतुक केलं नाही, चुकतंय. जसं महेंद्रसिंग धोनीच्या पिक्चरमध्ये दाखवण्यात आलं होतं की धोनीचे वडील तिथं बसून मग तो खेळत असतो, पण ऐसा नाही ऐसा खेळला होता, ऐसा नाही ऐसा खेळला, असं होतं. बरोबर. आणि ते कधी कधी म्हणजे वाईट वाटतं की अरे जग कौतुक करते, वडील कौतुक करत नाहीत, पण बरं वाटतं नाही कोणतरी असंही असावं. बरोबर. केलेल्या कामातून एक छोटीशी चूक काढून आपल्याला जमिनीवर आणणार असावं. बरोबर आहे. आणि सगळेजण आपले सारखं जर कौतुक करायला लागले तर आपल्याला आपली प्रगती मग दिसत नाही, कुठेतरी फुल स्टॉप लागतो त्याला कळत न कळतपणे. त्यामुळे आजूबाजूला असं कोणीतरी आपल्याला नाही का जमिनीवर आढळून बसवणारे लोक पण असायला हवेत. तर आज आपण एकत्र भेटतो इंटरव्ह्यूच्या निमित्ताने, आणि तुम्ही खरं तर सांगितलं की तुमचा एकंदर जर्नी कसा झाला. 12th मध्ये जे काही फेल्युअर आलं तिथून ही खरं तर जर्नी सुरू झाली आहे. तर मला सांगा की या क्षेत्रामध्ये जावं असं तुम्हाला काय वाटलं, म्हणजे सिव्हिलमध्ये आपण काहीतरी काम करावं, कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये? कसं असतं माहितीये का, मी कायम म्हणजे कॉलेजवरती लेक्चर देतो ना अजून सुद्धा, मी त्यांना सांगतो की आपले ज्या फील्ड आहेत त्या आपल्या मेंटॅलिटीवर पण डिपेंड असतात. आज कम्प्युटरवाले कोडिंग करतात, त्याचं जे प्रोडक्ट येतं ते त्यांना नजरेला दिसत नाही काय प्रोडक्ट येतं. बरोबर. पण आमच्या ज्या फील्ड आहेत, कन्स्ट्रक्शन असू दे, मेकॅनिकल असू दे, त्या फील्डला कसं आहे जे करतोय ते डोळ्यासमोर दिसतं. अच्छा. म्हणजे माणसाचा का स्वभाव असतो की मी करतोय ते मला दिसलं पाहिजे. त्यातून हे फील्ड स्वीकारण्यात आलं. अच्छा. म्हणजे मला सिव्हिल इंजिनियर व्हायचंय. बरं बरं. मी ज्या काळी सिव्हिलला ऍडमिशन घेतलं त्या काळी सिव्हिलला स्कोप नव्हता. सिव्हिलला असं म्हणायची तीच मुलं ऍडमिशन घेतात ज्यांना मार्क कमी असतात. म्हणजे तो असा काळ होता. म्हणजे आमचे पाहुणे सुद्धा म्हणायचे की हा पुढे जाऊन गटरच बांधणार आहे. बरं. अशी टोमणी सुद्धा ऐकण्यात आली होती. अच्छा. समोर कोण बोललो नाही, पण माघारी कुचेष्टा व्हायची की हा पुढे जाऊन हे करणार. पण त्यावेळेला हे फील्ड मी स्वीकारलं, कारण कन्स्ट्रक्शन मध्ये असं एक फील्ड आहे इंजिनिअरिंग मधलं की त्यातला तो माणूस सांगू शकतो की हे मी बांधलंय. बरोबर. मेकॅनिक वाला आता टाटामध्ये जर काम करत असेल तो म्हणणार नाही की ही गाडी माझ्या हातात काढून गेली किंवा हिचं डिझाईन माझ्याकडे आलं नाही. तिथं सगळ्या लोकांची इन्व्हॉल्वमेंट असते आणि मेहनत. पण आज अभिमानानं मी सांगू शकतो, आज मी इथून जेव्हा मी इस्लामपूरकडे जातो तेव्हा डाव्या बाजूला LICची मोठीची बिल्डिंग दिसते. ती बिल्डिंगला मी अभिमानानं सांगतो की त्याचा स्ट्रक्चरल कन्सल्टंट हे SI कन्सल्टंट म्हणजे माझी कंपनी होती, मी होतो. बरोबर. म्हणजे तो स्वभाव गुणधर्म असल्यामुळे त्याप्रमाणे मी ते घडत गेलं. त्यात मग कन्सल्टेशनच का चूज केलं की मला पहिल्यापासून डिझाईन मध्ये इंटरेस्ट होता. माझ्या डिप्लोमाला डिझाईनच्या एका सब्जेक्टमध्ये 100 पैकी 100 मार्क होते. त्यावेळेला मला कुंभार सर नावाचे एक शिक्षक होते, त्यांनी मला गाईड केलं. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं तुला ह्याच्यात चांगला स्कोप दिसतो, पुढे जाऊन स्ट्रक्चर मध्येच करिअर करायचे. अच्छा. आणि मग अजून एक विषय असा होता, मी पुण्यात जॉब करत असताना मला वाटायचं की छोटं का असावं, बरं, पण आपलं असावं आणि एक छोटं राज्य असावं ज्याचा राजा मी असावं. अच्छा. जेव्हा पुणे सोडलं का नाही तेव्हा एक डायलॉग होता, बायकोने विचारलं, आणि मी बायकोला एक श्रेय देतो, जी मुलगी डिग्रीला पुण्यात होती, जी जॉब पुण्यात करत होती, माझ्या एका शब्दावर तिनं पूर्ण सोडलं आणि माझ्याबरोबर कराडला राहिला. भारी आहे. म्हणजे सपोर्टिव्ह मिळाल्या. तिचं एकच म्हणणं होतं की आपण हे करतोय, तुमचं नक्की स्वप्न काय? मी म्हटलं माझं एकच स्वप्न आहे, जेव्हा आमच्या कराडमध्ये किंवा इस्लामपूरमध्ये एखादा मोठा कार्यक्रम असेल जो आपल्या फील्डच्या निगडीत असला ना, तर आपल्याला सेपरेट इन्व्हिटेशन यावं. अच्छा. एक छोटं स्वप्न आहे. भारीच. आणि तिनं जर सगळं सोडून इथं आली, तिने पण स्वतःचा व्यवसाय केला. आज माझ्या ऑफिसमध्ये, आज आपण इथं इंटरव्ह्यू घेतोय तर आज ऑफिसमध्ये माझ्या एका मोठ्या प्रिंटरचं इन्स्टॉलेशन चालू आहे. ते काम ती बघते आता लहान मुलाला घेऊन माझ्या. बरं. तिचा सपोर्ट पण खूप महत्वाचा आहे. बरोबर आहे. आणि खरं तर हा जर्नी जेव्हा आपण काहीतरी सुरू करतो तेव्हा आपल्याला सपोर्टिव्ह अशी माणसं भेटलीत ना, तर आपण जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ शकतो. हे खरं आहे. आणि एक सांगू का तुम्हाला, तुम्ही करत राहिला ना ऑटोमॅटिक माणसं सोडत जातात. बरोबर. आणि ती जर्नी होत जाते. तुम्हाला उदाहरण सांगतो, मी आता LICचं इथलं काम केलं, इथं जे काम करणारी टीम होती ती बाहेरची होती. ते मला अजून एक प्रपोजल नवीन काम दिले दुसऱ्या ठिकाणचं, LICच. म्हणजे उदाहरणार्थ तसं आपण जसं काम करत जातो ना तशी माणसं जोडत जातात. त्या माणसांची काही अपेक्षा नसते, ते फक्त लीड देतात. ते लीड आपल्या ग्रॅब करता आलं पाहिजे. बरोबर. मी ह्यासाठी ना स्पेशल आपली चित्रपटसृष्टी आहे ना त्यांना मानतो, कारण ते कसं करतात, अरे ह्याला जमेल बरं का, ते ह्याला बघू चान्स. बरोबर आहे. म्हणून अगबाई अरेच्या मध्ये पाठीमाग राजाचा पंखा हलवणारा जो सिद्धार्थ जाधव आहे आज टॉप मध्ये काम करतो. बरोबर आहे. मला ती गोष्ट, आणि मी ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप तसं घेतो. अच्छा. ह्या इंडस्ट्रीमध्ये घेण्यासारख्या 2 ते 3 गोष्टी. पहिली गोष्ट अशी आहे, जे करत असलेलं काम आहे ते पूर्णत्वास नेल्याशिवाय मागे हटायचं नाही, ते एक्सपोज करायचं नाही. बरोबर. आता अजून कशात काय नाही, गावभर बोंबलत फिरलाय नाही, असं करायचं तसं कर नाही. दुसरी अशी गोष्ट की डेडिकेशन, स्टार्ट टू एंड. एकदाच फायनल झाली ना की ती गोष्ट पूर्ण करायची. आणि तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट यांच्यामध्ये अशी आहे की जी मला खास आवडते,
आपण इन्व्हॉल्व्ह झालो का नाही की भान हरवून बसायचं. मी अजून सुद्धा माझं काम करताना मी बसलो ना 6 तास 7 तास मी भान हरवून बसतो. अच्छा. माझ्या ऑफिसला मला टाइम नाहीये ऑफिसला. मी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये थांबू शकतो. बरोबर. मी माझं सर्वस्व आहे. मी ह्याच्या आज जी पोस्ट लिहिल्या का नाही त्या सुद्धा तो स्पेशल उल्लेख केलाय मी. अच्छा. की ऑफिस हे म्हणजे SI मुळे मी आहे आणि SI माझं सर्वस्व आहे. बायकोला सुद्धा म्हणतो तुझ्या आधीचा नंबर लागतो. बरोबर. तर आता तुम्ही एक छान मोठी कंपनी उभी केली आहे, पण त्याच्या पाठीमागे पण भरपूर कष्ट आहेत, मेहनत आहे. तर मला सांगा की जेव्हा तुम्ही हे डिझायनिंग वगैरे करायचात, बिल्डिंगचं वगैरे बाकीच्या गोष्टी, आणि तुम्ही त्याच्या आधी जॉब सुद्धा केलाय, मग तेव्हाचा तो स्ट्रगल कसा होता? मी खरं तर याचं श्रेय देतो 2 व्यक्तींना. एक व्यक्ती म्हणजे MIT कॉलेजच्या सिव्हिल डिपार्टमेंट अप्लाइड मेकॅनिक डिपार्टमेंटच्या मृदुला कुलकर्णी मॅडम, ज्यांनी मला रिकमेंड केलं GA भिलारे कन्सल्टंट मध्ये. दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे त्या कंपनीचे ओनर GA भिलारे सर, आणि ह्या दोघांनंतर नंबर येतो तो आमच्या अजय भिलारे, ज्यांच्याकडे मी काम केलं. अच्छा. 5 वर्ष काम केलं त्यांच्या इथं. त्यांनी सुद्धा मुलासारखं ट्रीट केलं. त्यांची त्या कंपनीच्या ओनरची सवयच आहे, येणारा माणूस हा आपला समजून, त्यानं सुद्धा आपलं समजून काम करायचं, आपण सुद्धा ते ट्रीट करताना आपलं समजून करायचं. बरोबर. 5 वर्षामध्ये शिकत गेलो. मग परत वाटलं की नाही, आपण जॉब करण्यासाठी बनलेलो नाहीये, आपल्याला बिझनेसच करायचा आहे. तसं करत मी कराडला शिफ्ट, म्हणजे तिथं बिझनेस सुरू केला, पुण्यात काम केली थोडीशी आणि इकडे शिफ्ट झालो. आणि अशा पद्धतीने मग मी माझं जॉब केला. जॉब करून मी नंतर माझं स्वतःचं ऑफिस चालू केलं. तर आता हा तुमचा जर्नी खरं तर मी ऐकत आली आहे, म्हणजे स्ट्रगल केल्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही. तर आता सर आपण चर्चा करतोय आणि आता तुमच्या कंपनीला खरं तर 7 वर्ष पूर्ण झालेत आणि इस्लामपूर परिसरामध्ये तुमची कंपनी आहे. तर ती कंपनी कशी तुमची पूर्णत्वास आली, किंवा कसं ते प्रवास तो होता कंपनीचा? काय तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागलं? नोकरीतून जेव्हा आपण माणूस व्यवसायात जातो तर तेव्हा त्यांना एक पहिल्यांदा लक्षात ठेवायचे की आपण मालक हे फक्त लेबल पुरतं असतो. मी अजून सुद्धा माझ्या कंपनीमध्ये मालक म्हणून काम करत नाही. बरं. माझ्या कंपनीचं करंट अकाउंट वेगळं आहे, माझं सॅलरी अकाउंट वेगळं आहे. अच्छा. म्हणजे ह्यासाठी पहिल्यांदाच ऐकतेय मी. ह्यासाठी मी हे मोठे मोठे उद्योजक आहेत ना त्यांना आदर्श ठेवतो. आपण म्हणतो की अंबानींना 8 कोटी पगार आहे, बरोबर, आपण पण असं करू, आपण पण तसं घ्यायचं. मी अजून सुद्धा माझ्या कंपनीमध्ये कामगारासारखा वागतो. आणि आपल्या माणसाला काय वाटतं की आता मालक रे, आता आपण कंपनीचा मालक, आपण आता नाही. उलट तुम्ही 24 तासाचे नोकर झाला. तुम्ही जर जॉब करत होता तेव्हा 6:30-7 नंतर तुम्ही फोन कट करू शकता. बरोबर. पण व्यवसायामध्ये तुम्ही रात्री 11 सुद्धा कॉल घ्यायला लागतो. बरोबर आहे. आणि तिथं कसं आपणच बॉस असतो, एम्प्लॉई आपणच असतो, त्यामुळे आपल्याला जरा जास्त मेहनत करायला लागते. हो, ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मला ते उद्योजकांना, ते म्हणजे नवीन उद्योजकांना ते सांगायचंय की आपला विषय काय होतो, आपण इन्व्हेस्टमेंट केली, हे केलं, 4 माणसं कामाला ठेवली, झालं नाही. तुमची रिस्पॉन्सिबिलिटी प्रचंड असते. काम कोण करते ह्याच्यापेक्षा नाव तुमचं जाणार असते. बरोबर आहे. फक्त इथं काय असतं की आपल्याला टाइमचं काही हे नसतं. तुम्हाला जसं आपण नोकरी करताना आपण शिफ्ट मध्ये काम करतो तसा फक्त इथं काही टॅग नसतो. आपण त्यातल्या त्यात आपण राज्य असतो आपल्या कंपनीचे. त्या निमित्तानं सुचलेलं एक वाक्य सांगतो मध्ये, की बायको माझी दिवाळीत मला म्हटली होती की आपण फिरायला कधी जायचो, लोक फिरायला जातात दिवाळीत. तर तिला मी डायलॉग मारला होता, झुंड में तो सुअर आते शेर अकेला जाता है. तर बायको म्हटली तुम्ही नोकरी करताना सुअरच होता तेच बरं होतं. शेअर झाल्यापासून असं वाटतंय ऑफिस म्हणजे गोवा आहे आणि साईट व्हिजिटला गेलं की वाटतं तुम्ही शिकार करायला गेला काय. अरे भारीच आहेत की शब्द छान जुळून आले दोघांचे. मग ते नाही, मी 7 वर्षात कधी ट्रिपला गेलो नाही. उलट आम्ही त्यावेळेला आधी ट्रिपला जायचो. पण गेले 7 वर्षात मला अजून आठवतं जेव्हा मी माझा ऑफिसचं उद्घाटन केलं त्या दिवशी दत्त जयंती होती. ऑफिसच्या शेजारीच एक होम चालला होता दत्त मंदिरात. तिथं जाऊन मी आहुती दिली होती. करत असलेल्या कार्यामध्ये ज्या ज्या गोष्टींचा त्याग करावा लागल त्या सर्व गोष्टींचा त्याग करून मी उभा करतोय. देवा तुझी साथ पाहिजे, आशीर्वाद तर जन्मापासूनच आहे. छान, मस्तच. म्हणजे माझ्याकडे आता शब्द नाहीयेत काय बोलणार. म्हणजे खरं तर आता आपल्याला एखादं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सॅक्रिफाईस करायला लागतात. म्हणजे अगदी आपल्या फॅमिलीपासून असेल किंवा आपल्या स्वतःचं एक पर्सनल स्पेस पण. मग आता ही कंपनी उभी झालेली आहे, छान तुम्ही 7 वर्ष झालं काम करताय. मग आता ऑफिसचा तुमचा स्टाफ असेल किंवा बाजूच्या इतर गोष्टी असतील कंपनीला घेऊन, त्या कशा वर्कआउट करता? मग फॅमिली आणि कंपनी कसं मॅनेजमेंट असतं? स्टाफचं वर्किंग आवर फिक्स असतं. माझा एक स्टाफचं मला एक कौतुक वाटतं. माझा स्टाफ जरी वर्किंग आवर फिक्स असलं तरी इमर्जन्सीला उभं राहतो. मी त्यांना काय म्हणतो, माझे डॉक्टर आहेत ते. अच्छा. म्हणजे एखाद्या क्लायंटने मला सांगितलं की आज रात्री ड्रॉइंग पाठवलं, मला उद्या सकाळी ड्रॉइंग पाहिजे सर. माझ्याकडे म्हणजे विशेष म्हणजे अजून एक गोष्ट आहे की माझ्या ऑफिसच्या स्थापनेपासून आतापर्यंत माझ्याकडे जेंट्स स्टाफ नाहीये, सगळे लेडीज स्टाफ आहे.
मी त्यांना कायम म्हणतो, मी तुमचा शंभू राजा आणि तुम्ही माझ्या बहिणी आहात सगळ्या. अरे रे, मस्त. सगळ्या बहिणी आहेत माझ्या त्या. मग रात्री कधी समजा फोन केला 9 वाजता, एक माझी एक स्टाफ आहे प्रीती पवार, म्हणजे आवर्जून उल्लेख करतो, ती अहमदाबाद मधनं काम करते. तिचे मिस्टर मिलिटरीत आहे, ती आधी जॉब इथं करायची. जाताना तिने सांगितलं, सर सगळा सेटअप मी घेऊन जाते माझा, तुम्ही मला इथून काम पाठवायचं, मी तिथं काम करणार. आणि मला एखाद्या वेळी इमर्जन्सी वाटली की बाबा अर्जंट आहे, फक्त मेसेज टाकणार ग्रुपवरती, ती एक अर्जंट आहे, कोण करणार, तिघांचे रिप्लाय येणार. एकही असं म्हणणार नाही की बघू उद्या बघू, नाही, तिघही रिप्लाय करणार. त्यात आपण फायनल करायचं कोणाला द्यायचं ते. बरोबर. तिने सुद्धा आवरली बाबतीत कधी नाही आपला आवर संपले जावं नाही, पहिल्यापासून रेडी करा. इस्लामपूर ऑफिसला पण माझा स्टाफ होता. अच्छा. तो सुद्धा आपल्या नेरलेची स्नेहल पाटील आहे, किंवा आधी एक होती श्रद्धा शिंदे म्हणून आहे, परत आता अश्विनी कुंभार म्हणून आहे. बरोबर. सगळ्यांनी आपलं समजून, त्यांना असं वाटतं मोठ्या भावाच्या कंपनी असल्यासारखंच वागणूक असते त्यांना पण. अच्छा. आणि मॅडम सुद्धा ट्रीट करताना तसं असतं. तर मॅडम कधी ऑफिसमध्ये आम्ही डबा वगैरे आणतो, माझा डबा माझ्या केबिनमध्ये सेपरेट, मॅडम कधी म्हणत नाही माझा नवरा मी त्याच्या बसते, नाही, ती स्टाफ बरोबर बाहेरची होती. का तर मी तुमच्या ऑफिसमध्ये स्टाफ आहे. बरोबर. मस्तच. इतकं मी ते बनवताना एन्व्हायरमेंट फ्रेंडली बनवलंय तसं. अच्छा. तर मला अजून एक विचारायचं आहे की आता आपण जनरली कुठल्याही कंपनीत बघितलं की सगळीकडं ते मेल आणि फिमेल वगैरे, मग तुमच्या कंपनीमध्येच असं का तुम्ही घेतलं फक्त फिमेल प्रायोरिटी? कारण नाही, म्हणजे मी काय म्हणतो, मी पहिल्यापासून ऑब्झर्व केलं, मी जिथं काम करतो तिथं सुद्धा एक तर कन्स्ट्रक्शन मध्ये मुली कमी असतात, जास्त त्यांना ऑफिस जॉब पाहिजे असतो जनरली. आणि मी सुरुवातीला 1-2 लेडीज आल्यानंतर आणि असं म्हटलं की मला काय म्हणतात लोक, ह्या बायका मॅनेज कसा करतो, तर मी त्यांना सांगतो माझी बायको आणून त्यांच्यात बसवल्या, त्या बायका ऑटोमॅटिक मॅनेज होत्यात. अच्छा. मला कॉल काय करायचं नाही, मला फक्त कामापुरतं बोलायचं, काय असेल बरोबर मॅडमशी संवाद करायचा. पण तिला पण सांगितलं ओरडायचं नाही, काय नाही, कोणाला काय बोलायचं नाही, आपल्या घरातलेच आहेत त्या. बरोबर. ते आपल्याला पाहिजे तेव्हा उभं राहते, त्यामुळे आपण पण बरोबर आहे. म्हणजे कंपनी म्हणजे एक आपलं जवळजवळ कुटुंब असतं, कुटुंबासारखंच केलं. आणि कसं होतंय आपल्या ह्या लेवलला, म्हणजे हे निमशहरी भाग आहे, पुणे मुंबईला कसं असतं, आम्ही जे काम करतो त्यांचं मोठ्या लेवलला असते स्केल, तिथे जेंट्स लेडीज दोन्ही मिळतात. इथं कसं होतंय, जेंट्स शक्यतो इथले जे मुलं आहेत त्यांचं कसं असतं कॉन्ट्रॅक्टर व्हायचं, स्वतः चालू करायचं, म्हणजे डिझायनिंग मध्ये इंटरेस्ट घ्यायला कमी असतात. आणि इथं ज्या लोकली ज्या मुली आहेत त्यांना साईडपेक्षा कुठेतरी आर्किटेक्ट ऑफिस होते, स्ट्रक्चर इंजिनियर ऑफिस असू दे, मग त्यांना ते बरं पडतं. बरोबर. आमच्या ऑफिसला बऱ्यापैकी ते सुरुवातीपासून जे लागू झालं ते आजपर्यंत तसंच आहे. अच्छा, भारी. बरं. आणि ते लिंक लागून, विशेष म्हणजे लिंक लागून मुली येतात, एखादी गेली दुसरी तिला रिकमेंड करते सरांच्या ऑफिसला, बरं का. अच्छा. लिंक लागत. छान छान छान. तर बघता बघता आता कंपनीला 7 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि तुमच्या बोलण्यातनं मला खूप भारी असे शब्द ऐकायला वेगवेगळे मिळतात. तर ही शब्दांची जुळवाजुळव कुठून आणि कशी येते? म्हणजे एका बाजूला तर तुम्ही हे कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये काम करता आणि ही शब्दांची जुळवाजुळव. तसं पाहायला गेलं तर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री ही रिजिड आहे. मी काय म्हणतो, साईटवरती माणसं म्हणतात ना, सर हा कॉलम छोटा केला असता तर, मी म्हणतो स्ट्रक्चरला भावना नसते, तो आपल्यापेक्षा प्रचंड प्रॅक्टिकल असतो. बरोबर. पण त्यात काम करणारा माणूस कविता लिहितोय हेच एक कुतूहल आहे लोकांना. तेच म्हणून मी म्हणाले की शब्दांची जुळवाजुळव कुठून आणि कशी झाली. समीर चौगुलेंच्या भाषेत सांगायला गेलं ते सुचणं एक क्षणांचं देणं असतं, आणि हे देणं प्रत्येकाला मिळतं असं नाही. हो. आज आपण संकर्षण कराडे बघतोय, संकर्षण सारखं, म्हणजे काय होतं, मला प्रासंगिक लिहायला आवडतं. मला ठरवून कोणी सांगितलं का नाही की बाबा हे 50,000 रुपये घ्या आणि आम्हाला एखादं गाणं लिहून द्या किंवा पिक्चर लिहून द्या किंवा एखादी स्टोरी, नाही सुचना मला कधीच. बरोबर. मग मला ते सुन्या मैफिलीत माझ्या आठवतं की ज्याच्यामध्ये सुरेश भटना महाबळेश्वरला का लोणावळ्याला थांबवलं होतं एक आठवडाभर सुचण्यासाठी, गाणं सुचवण्यासाठी, ती गजल सुचावी म्हणून. पण ती काय सुचली नाही, त्यांना सांगितलं निघा तुम्ही इथून. मग ते पायऱ्या उतरत असताना तिकीट होतं आणि तिकिटाच्या पाठीमध्ये लिहिलं होतं, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच गीत गात आहे अजूनही वाटते मला अजून. हे सुचणे क्षणांचं असतं, तुम्ही ठरवून लिहू शकत नाही. बरोबर. मग तेच नव्हतं, आपण ठरवून एखादी गोष्ट आपल्या वर्किंग मध्ये करू शकतो, सुचणे क्षणांचं देणं असतं. बरोबर. आता प्रसंग एखादा घडला, म्हणजे आता मी फॉर एक्झाम्पल रक्षाबंधनच्या वेळेला एक कविता लिहिली, रतन टाटा सर गेले, त्यावेळेला तुम्ही सुद्धा भावूक झाला होता, मी ते रेडिओवरती ऐकलो. रतन टाटांची जेव्हा कविता लिहिली तेव्हा मी 20 मिनिटात लिहिलेली कविता, चालू गाडीमध्ये, म्हणजे 2 व्हीलर चालवत होतो मी कविता रेकॉर्ड करत होतो साईड बाय साईड. अच्छा. 20 मिनिटात आपल्याला ऐकायला मिळेल. नक्की नक्की नक्की. आणि रतन टाटांची कविता लिहिताना एक वैशिष्ट्य असं झालं होतं, ती कविता 20 मिनिटात लिहिली गेली, त्याच वेळेला ती एका ब्लॉगवर आली, त्याच वेळेला ती रेडिओ शुगरला आली, आणि दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी ती एका पेपरला सुद्धा गेली. मस्तच. आणि ती कविता मी आदल्या रात्री ज्या वेळेला कळलं त्यावेळेला मी इथं नव्हतो, मी बाहेर होतो, आणि नंतर सुचत गेलं हा व्यक्ती जर गेला नसता तर
मग ते आपण कुठं सांगायचं? तर ऐका. हा. खरं सांगतो टाटा सर, तुम्ही जायला नाही पाहिजे होतं. अमरत्वाची तुमच्या शिफारस कोठे करायची कळायला पाहिजे होतं. 140 कोटीचा जनतेचा आधार होता तुम्ही. दानशूर उद्योजक असा आता कुणाला म्हणायचं आम्ही? तुमच्यामुळंच आमचं आयुष्य रुचकर बनून जातं. अमरत्वाची तुमच्या शिफारस कोठे करायची कळायला पाहिजे होतं. टाटा म्हणजे आपुलकी, टाटा म्हणजे विश्वास. पिढी जातच आहे तुमच्याकडे देश सेवेचा ध्यास. देश आणि देशातील माणसाशी तुमचं विशेष होतं नातं. अमरत्वाची तुमच्या शिफारस कोठे करायची कळायला पाहिजे होतं. उद्योगाच्या पंढरीतील तुम्ही आहात संत. काम आणि देश सेवेतून कधी घेत नव्हता उसंत. भारतरत्न तुम्हाला आधीच द्यायला पाहिजे होता. ही सल मनाला संते. अमरत्वाची तुमच्या शिफारस कोठे करायची कळायला पाहिजे होती. क्या बात. तुम्ही गेला त्या दिवशी रडला सारा देश. तुम्ही गेला त्या दिवशी रडला सारा देश. कुठेच दिसला नाही आम्हाला जाती आणि धर्माचा द्वेष. टाटा म्हणजे भारताच्या एकात्मतेचं प्रतिबिंब म्हणून ओळखले जाते. अमरत्वाची तुमच्या शिफारस कोठे करायची कळायला पाहिजे होती. आम्ही युवक तुमच्या आदर्शाचा घेणार आहे वसा. जगाच्या पाठीवर भारताचा अजून उमटवणार आहे ठसा. एवढी तरी आमची जबाबदारी बनून जाते. अमरत्वाची तुमच्या शिफारस कोठे करायची कळायला पाहिजे. खूप मस्त, क्या बात आहे. तर आता तुम्ही सांगितलं मला की तुम्ही घडलेल्या प्रसंगांवरती तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लिहित असता, शब्द जुळवाजुळव करत असता. तर मग हे कसं सुचतं तरी सुद्धा तुम्हाला? नाही, कसं होतं, एखादी गोष्ट घडली ना, ती मनातल्या मनात माझे विचार व्हायला सुरुवात होती. आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मी व्यक्तिविशेष लिहायला मला खूप आवडतं. अच्छा. मी पृथ्वी प्रतापांना भेटलो महाराष्ट्र. हो, मी पोस्ट तुमची बघितली होती. ते आमचे सैदापूरचे. ते सैदापूरचे ते कोणालाही माहित नव्हतं. तर मध्ये एकदा रोहित माने त्यांच्या एका विमानातल्या स्किटच्या वेळेला तो उल्लेख झाला. मी जरा सर्चिंग केल्यावर कळलं की सैदापुरातले. मग ते व्यक्ती बघितले, त्या व्यक्तिविशेष लिहायची सवय. आणि मला पुलंसारखी सवय आहे माणसं ऑब्झर्व करायची. बरं. एका ठिकाणी बसला कसं होतं, माझ्या लिखाणाला कल्पनेची जोड खूप कमी असते. म्हणतात जो न देखे रवी तो देखे कवी, असं नसते. माझ्या लिखाणाला कल्पनेची जोड खूप कमी असते. आणि मी लिखाण करतो त्यावेळेला किंवा कविता लिहित त्यावेळेला आमची 3-4 मित्रांची टीम आहे. तो आमचा एक वैभव पोद्दार म्हणून मित्र आहे, तो पण लिहित होता. कामानिमित्त त्यांनी लिखाणच बंद केलं, पण तो आम्हाला प्रोत्साहन देत असतो. त्यानंतर आमचे एक रयत शिक्षण संस्थेतले एक रयत सेवक आहेत, शिक्षक आहेत आमचे आशुतोष कुंभार म्हणून. ते पण खूप छान लिहितात, लिखाण वगैरे छान लिहितात. त्यांच्या समोर कसं होतं, माणसं शक्यतो कवी आला की माणसाला बोरिंग वाटतं, अरे कवी आला काय ऐकायचं. पण तसं नाही. आमचे मित्र आहेत का नाही, ते कायमच प्रोत्साहन देतात. त्यांनी 4 ओळी ऐकवलं ते पुढच्या 4 ओळीसाठी तयार असतात. असं नाही, असं लिहा, असं नाही, अरे वा छान, किती छान. आता मी काल येता त्याला एक सिग्नलवर मला सुचल्या 4 ओळी त्याला ऐकवल्या, तो मला ऐकवतो. रोज संध्याकाळी मला ती सिग्नलला दिसायची. तिच्या ऍक्टिव्हा शेजारी माझी शाईन उभी असायची. ती बिचारी सिग्नलमध्ये व्यस्त होऊन जायची आणि माझी नजर तिच्यावरती अडून बसायची. खूप मस्त आहे. पण हे आता जेव्हा घरी ऐकवलं किंवा हा इंटरव्ह्यू ऐकल्यानंतर काय रिएक्शन येईल तुमच्या वाईफचे? तिला माहितीये ना, हा माणूस भरपूर काय काय लिहितो. नाही, भरपूर लिहित आहे ठीक आहे, पण खरंच कुणी सिग्नलला दिसली होती की काय, असं काहीतरी वेगळं डोक्यात आणि चालू नको. नाही, तसं होणार नाही. अच्छा. बघ, आता हे कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये तुम्ही काम करताय. एक तर आता 12th मध्ये आलेलं फेल्युअर आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा प्रवास आहे, आणि मग हे कविता वगैरे लिहिणं किंवा ह्या प्रासंगिक घटनांवरती व्यक्त होणं, हे कसं मग सुचतं तुम्हाला आणि कसा वेळ देता तुम्ही ह्या सगळ्यांना? संध्याकाळी वर्किंग झाल्यानंतर माझ्याकडे 1 तास मिळतो. ज्या तासामध्ये ऑफिसमध्ये कोणी नसतं, आपलं शांत असतं, त्यावेळेला मला ते सुचत. अच्छा. आणि बऱ्यापैकी तसं मला सुचायला कंडिशन लागत नाही, म्हणजे मी कुठेही लिहितो. होय, मला सुचलं मी कसंही कुठेही लिहितो. बर. म्हणजे उदाहरण बघायला गेलं तर मी लास्ट इयरला डिग्रीला एक्झामचं माझं होतं, जूनमध्ये साधारणतः एक्झाम असते डिग्रीची. तेव्हा मला मी अभ्यास करत होतो, ढग आली होती वरती. आणि त्यावेळेला किशोर कदम सर, नंतर मिलिंद इंगळे सरांची ती गारवा वगैरे त्यावेळेला फेमस होते. भारी. आमचा मित्र मला म्हटलं, काय सुचतंय का, ढग दाटून आले, नभ काळे भोर झाले, पाडण्यासाठी धरतीवरी ठेंब पावसाचे ओले. अच्छा. तापलेल्या धरतीला थंड करण्याचा प्रयास, घेऊन आले ढग एक वेडात त्यास. नाता असत जन्मोजन्मीचं, नाव नाही होत यास, वेड्या धरतीला लागली त्या पावसाची आस. नसतो कायमचा सहवास, दुर्भाग्य या धरतीचं,
असला जरी दुरावा, नातं आहे प्रीतीचं, नातं आहे प्रीतीचं. आई शपथ, खूप भारी. म्हणजे बसल्या बसल्या म्हणजे असं सुचणं, क्या बात आहे, भारी आहेत. म्हणजे ते मला सुचलं. एकदा महाबळेश्वरला फिरायला गेलो लग्नानंतर. आमचा लग्नानंतरचा हनीमूनचा दिवस नोटाबंदी एकाच दिवशी होती, 8 नोव्हेंबर. नोटाबंदी झाली म्हणजे आम्ही गेलो, त्याच्यातले जवळजवळ 6 तास एटीएमच्या लाईनवरच गेले आमचे. बरं. त्यानंतर रात्री आकाशातली चांदणी बघत होतो. त्यात मला तेव्हा कविता सुचली. वेडा चंद्र पाहत होता वाट आपल्या चांदणीची, चांदणी काही येत नव्हती राणी आपल्या मनाची, वैतागून शेवटी चंद्रानं पाहिलं एकदा खाली, पाहताच आपली प्रीत वेडी आठवण चांदणीची आली. अशी वेडी प्रीत आपली दुनियेपेक्षा आहे न्यारी, उजळून टाकते असमानही, फुलून टाके दिशाचारी. प्रीतीचं हे नातं थोडं आहे जरा वेड, पाहताच आपल्याकडे लोकांना पडतंय विचित्र गोड. मी तुझ्यासाठी, तू माझ्यासाठी, बनलोय आपण एकमेकांसाठी, आणि आपलं हे नातं आदर्श ठरो सर्वांसाठी. खूप भारी. क्लाप देते मी आता. खरंच खूप भारी आहेत हे शब्द, मला आवडले. म्हणजे हे जास्त होतं छान. आणि एकतर तुमचा हनीमूनचा दिवस आणि हे बायकोसाठी डेडिकेट करणं, क्या बात आहे. तर आज आपण छान गप्पा टप्पा करतोय आणि मस्त तुमच्याकडे शब्द भांडार आहे, वेगवेगळ्या छान प्रासंगिक कविता मी आता ऐकलेल्या आहेत. तर परवा मी तुमची फेसबुकवरती एक पोस्ट पाहिली होती की संकर्षणच्या एका नाटकातला एक सुंदर भाग जो आहे कवितेचा, तर तो तुम्ही छान मस्त आनंदामध्ये गात होतात, कविता म्हणत होतात. आणि लकीली म्हणूयात आपण, संकर्षणनी पण त्याच्यावरती कॉमेंट केली आहे. तुम्हाला कसं वाटत होतं तेव्हा? खरं सांगू, ते गाणं ज्यावेळेला मी नाटक पाहिलंय त्यावेळेला दिवसापासून ते गाणं म्हणण्याचा प्रयत्न करत होतो. बरं. तो योग जुळून येत नव्हता. त्या दिवशी का कोणाष्ट योग आला आणि ते गाणं म्हटलं गेलं माझ्याकडनं. बरं. कारण माझ्या आदर्श जे कवी आहेत त्याच्यामध्ये संकर्षण पण आहे. हो ना. संकर्षण करण्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला म्हणलं प्रासंगिक कवितेसाठी त्यांचं खास आहे. बरोबर. जशी घटना किंवा जशी गरज असेल त्यावेळेला तसे ते लिहित जातात. आणि मग आम्ही कराडमध्ये नाटक पाहिलं होतं तेव्हा संकर्षणनी ते नाटक, तो डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटीचा माणूस आहे, खूप भावतो मला. आणि लिखाण वगैरे खूप छान आहे, दर्जेदार लिखाण आहे त्याचं. आणि संकर्षणचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे शब्द साधे असतात. कारण ते आता मी जे गाणं म्हटलं त्या सुद्धा गाणं ते शब्द साधे आहेत, खूप साधे. आणि त्याला गाण्याला असं पूर्ण मोठं गाणं पण नाहीये, तेवढाच पीस, मास्टर पीस असल्यासारखं तो एकदम अशोक पत्की सरांचं संगीत आहे. कारण त्यांनी आपल्या मनावरती राज्य केलं मालिकेच्या ह्याच्यातून. बरोबर. ते त्यांनी त्या ह्याच्यासाठी संगीत दिले, ते खूप छान वाटतं. मग त्याच्यामुळं आणि काय माहितीये का, प्रासंगिक लिहिणं हे एका वेळेला तुम्हाला वाटतं की तो शीघ्र कवी आहे, पण तो जेव्हा प्रासंगिक लिहितो तर त्याच्या पाठीमध्ये 3-4 दिवसाचं वर्किंग असतं, प्रेझेंट होतं तेव्हा. हो. एखादीच कविता किंवा एखादंच लिखाण म्हणजे उदाहरण ताटांचं सरांचं म्हटलं ते शीघ्र मध्ये गेलं, पण एवढं जर मोठं करायचं म्हटलं त्याला 3-4 दिवसाचं हे असतं. बरोबर. आणि ते आदर्श असल्यामुळे आम्हाला पण तसं सुचत जातं. बरोबर आहे. मग तो परवाचा जो प्रसंग होता जो तुम्ही फेसबुकवरती केलात प्रेझेंट लोकांसमोर, तर तो इथं पण आम्हाला ऐकायला आवडेल. नात्यामधले रुसवे फुगवे उगाच भांडण का रे, एकमेकास समजून घेऊ अर्थ नवे जगण्याचे, माझ्या मना विसरून जाऊ सर्व त्या वेदना, माझ्या मना. क्या बात आहे, खूप सुंदर. आणि खरं तर खूप भारी वाटत होतं तेव्हा. आणि तुमच्या त्या कवितेला खूप लोकांचा छान रिस्पॉन्स आलाय. आणि काय म्हणूया, दिग्गज अभिनेत्याचा पण तुम्हाला तेव्हा कॉम्प्लिमेंट आलेली आहे. विशेष म्हणजे पहिलीच कमेंट त्यांची. हो, तेच म्हणते. आणि वेळात वेळ काढून त्यांनी पण पटकन बघून रिप्लाय केला, नाही तर असं होत नाही कधी. तर असं तुम्ही प्रासंगिक पण गोष्टींवरती भरपूर काही छान लिहिलेलं आहेत, वेगवेगळ्या कविता, तर त्या पण मला ऐकायला आवडतील. माझ्या ऑफिसच्या शेजारी एक नुकतंच पाळणाघर सुरू झालं. त्या पाळणाघरामध्ये लहान मुलं वगैरे असतात, त्यांनी परत त्याचे बालसंस्कार पण असतात, चांगले उपक्रम वगैरे छान असतात. पण त्या दिवशी एक सकाळी 7:30-8च्या दरम्यान एक लहान मुलगा, 1.5-2 वर्षाचा मुलगा असेल, त्याच्या वडिलांनी कुणी घरातल्या कुणीतरी आणून सोडले. काहीतरी अडचण असेल त्यांची, कारण शेवटी आपण म्हणताना म्हणतो की प्रत्येकाचं आयुष्य प्रत्येकाच्या प्रमाणे चालत असतं. आपण त्यांच्यावर कमेंट करणं हे आपल्याला शोभत नाही. पण ते बघितल्यानंतर माझ्या मनातली कवी भावना जागा झाली. आणि तेव्हा मी कविता लिहिली होती की तो मुलगा बाबांना म्हणतो, भविष्यासाठी तू माझ्या वर्तमानाशी का खेळतोय, सांग बाबा मला तू पाळणाघरात का ठेवतोय. मनी माऊचं पिल्लू सुद्धा तिच्या कुशीत राहतं, एवढी मोठी वाघीण पिल्लांना घेऊन फिरतं, जास्त नाही रे तुझ्याकडे 5-6 वर्ष मागतोय, सांग बाबा मला तू पाळणाघरात का ठेवतोयस. आपल्या घरात खूप काही आहे
त्याच्यासोबत मला खेळायचंय, त्याला जवळ करून आपलंसं करायचंय. त्याच गोष्टीपासून तू मला दूर का करतोयस? सांग बाबा, तू मला पाळणा घरात का ठेवतोयस? आता वाटू लागलंय मला घरात कुणी नाही आपलं, कारण आईच्या हट्टापायी आजी आजोबांना तू गावाला पाठवलं. तू मग एवढ्या मोठ्या आईचा हट्ट पुरवतोय, सांग बाबा मला तू पाळणा घरात का ठेवतोय? अच्छा. आई बाबा, तुम्ही पैशाच्या मागे एवढं का पळताय? त्याच हव्यासापायी तुम्ही तुमच्या मुलाला दूर करताय. खरंच आपल्याला एवढा पैसा लागतोय? सांग बाबा, तू मला पाळणा घरात का ठेवतोय? खूप सुंदर आहे. म्हणजे एका बाळाचं सुद्धा त्याला जर बोलता येत असतं ना, तर तो अशाच पद्धतीनं कुठेतरी व्यक्त झाला असता. आणि आत्ताची ही छान घटना आहे. म्हणजे बऱ्यापैकी जनरली मेट्रो सिटीमध्ये असेल किंवा ज्या घरामध्ये वर्किंग वुमेन आहेत ते जवळजवळ मुलांना असं पाळणा घरामध्ये सोडतात आणि 8 तास 9 तासांची ड्युटी करून येतात. मग त्यावेळेला ह्या शब्दातून किंवा ह्या कवितेतून तुमच्या लक्षात येतंय की नात्यांमध्ये कुठेतरी अंतर पडत जातं थोडंसं. कसं होतं माहितीये का, आणि एकमेकांची ओढ कमी होते. मग नाही, माझ्यामुळे नंतर ती पण प्रॅक्टिकल वाटतं. ती मोठी झाल्यावर वृद्धाश्रमात पाठवतो. मग त्यांना म्हणायचं नाही त्यावेळेला की आम्हाला वृद्धाश्रमात का पाठवतो, कारण तुम्ही लहानपणी त्यांना पाळणा घरात ठेवलं. बरोबर आहे. मध्ये मला आठवत नाही, पण सलील कुलकर्णी सरांनी पण एक गाणं याच्यावर प्रेझेंट केलं होतं. मला आता एक रिसेंटली सुचलं, मी आता लिहिणार आहे. अच्छा, बर. लिहिलं की आम्हाला नक्कीच कळेल सोशल मीडियाच्या माध्यमातून. त्याला 2 ओळी पण झाल्या माझ्या. बरं. माहितीये तुला बाबा, तुझ्या कामाचा घालायचा असतो मेळ, थोडा तरी काढत जा माझ्यासाठी वेळ. जमल तसं माझ्यासाठी सोबत खेळत जा खेळ. आता चालू आहे ते प्रोसेस मध्ये. छान. आणि बरोबर आहे, वेळ तुम्ही शब्द वापरलात आणि आजच्या घडीला प्रत्येकाला वेळ देणं म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि जर आपण एखाद्या नात्यामध्ये वेळ देत नसूल तर मग नातं थोडंसं खराब होण्याची पण शक्यता असते. त्यामुळं वेळ आयुष्यातली माणसाची खूप महत्वाची असते. खरंच खूप महत्वाची असते. बरोबर. तर खूप सुंदर अशा वेगवेगळ्या प्रासंगिक घटनांवरती तुम्ही व्यक्त झालाय. शब्दांचा भांडार पण तुमच्याकडे खूप भारी आहे. पण इंटरव्ह्यूच्या मिडला कुठेतरी तुम्ही असं म्हणाला होतात की लोकांना ऑब्झर्वेशन करायची एक तुमची सवय आहे किंवा मग त्यातून तुम्हाला काहीतरी गोष्टी क्लिक होतात, तुम्ही पटकन उतरवता कागदावरती. मग आता मला बघून किंवा माझे प्रसंग बघून तुम्हाला काही 2 लाईन सुचतायत का? नाही, तुमच्यासाठी मी खास पोस्ट लिहिणार आहे. अरे बापरे. रेडिओ शुगरच्या आवाजामध्ये एवढे सगळ्यांचे आवाज आहेत, त्यातल्या तुमच्या आवाजातला मृदूपणा अजूनही जपला गेलेला आहे. थँक्यू सो मच. मध्ये एकदा बोलता बोललो होतो ना मी की मीरा आणि स्वरा ही पंचलाईन घेऊन तुम्हाला त्यावरती कविता लिहिली. अच्छा. मला एक म्हणजे सांगायचं की आपलं माझ्या कवितेच्या सुरुवातीला जेव्हा कविता लिहित होतो ना, तेव्हा संदीप खरेंच्या कविता मला खूप भावायच्या. खूप भारी आहेत त्या पण कविता. मग त्यातली दमलेल्या बाबाची कहाणी आहे ना, त्याला एक्सटेंडेड व्हर्जन एक मी केलंय. ते शेवट असा होता त्याचा की सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये. आणि ह्याचं एक्सटेन्शन मी केलंय. आपल्याला ह्याचं एक्सटेन्शन मी केलंय. असा दमलेला बाबा जेव्हा जावायला भेटतो, आयुष्यभर जपलेल्या स्वाभिमानाला दूर करत लेकीच्या सुखाचं दान मागतो. इतक्यातच त्याच्या डोळ्यातून अश्रू ढळून येतो. नकळतपणे तो जावयाला छातीशी कवटाळतो. अशी ही माझी लाडकी ही परी येणार आहे कायमची तुमच्या या घरी. मागतो तुम्हाला वचन हे खरं, देऊ नका कधी लेकीला अंतर. राणी सारखं ठेवून तुम्ही द्या हो तिला सुख, येऊन देऊ नका कधी चेहऱ्यावर दुःख. ला 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 ला. खूप भारी आणि मस्त वाटलं मला. छान, म्हणजे एकदम पीसफुल वातावरणामध्ये मी छान तुमचा इंटरव्ह्यू घेतला, गप्पा टप्पा झाल्या आणि छान दर्जेदार गोष्टी पण मला तुमच्याकडून ऐकायला मिळाल्या. तर आज आपल्या कंपनीला 7 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि तुमच्याशी बोलून मला खूप भारी वाटलं. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला इथं बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल रेडिओ शुगरच्या पूर्ण टीमचं मी मनापासून धन्यवाद म्हणतो. थँक्यू.